त्याला म्हणलं सकाळी 6 वाजता येऊ, आता आलाय म्हणजे ह्यो स्टार झाला मोठा आणि मला आहे का नाही काट्याच्या लाडक्या बस बुवा मटण खातो आणि पितो का सोडले माझं दारू पिणं सोडलं 10 रुपयाला म्हणजे 2-3 दिवसात सोडले आणत्या म्हशी पिळल्या आणत्या म्हशी पिळल्या म्हशीला रेडको हा केल्या म्हशीला रेडको हा केल्या हो हे लय भारी वाटतं तुमचा फोटो इंस्टाग्रामला येते चला चला या तिकडे पाणी प्यायला घ्या तुमचा फोन कुठं आहे पाणी कुठं आहे बोरचा आहे आपलं हा बोरचा बोरचं चालतं की मग ओकेच हा या क्लिअर पाणी आहे नंबर नाही बैल बंद केली सगळी किसबा बैल काय नाही गाय आहे की तिथं बैल इथं बांधायचे 2 भाजी होती तोपर्यंत बैल होती ना नाही मी होतो त्यावर बी होती की मी आता इकली 5-6 वर्षाचा बैलानं काम होते बैलाचं खाद्य म्हणून परवडणं झाले खरं आहे का खोटं आहे पहिलं कसं परवडायचं पहिलं जमीन मोठी नव्हती जमीन जास्त होती लगेच शिकवा लागलं लगेच तुमचं कसं काय आलं सकाळी 6 वाजता ये म्हटलं 6 वाजता काय 6 वाजता तुला फोन केला होता ना मी केला होता 5 त्यांचाच फोटो आहे का तो हो लिंबा ह्या आंब्याचा ह्याचा ते आपली बैल आहे त्याला म्हणलं सकाळी 6 वाजता येऊ, आता आलाय म्हणजे ह्यो स्टार झाला मोठा आणि मला आहे का नाही आज सावलीला बस जरा बसतो पण हे शिरल की काट्याच्या लाडक्या बस वहिनी म्हणल्याचा आवाज जवळ आहे कोणत्या वहिनी आपली काय नाव माझं नाव बाळ बुवा आपल्याला पाणी बुवा मटण खातो आणि पितो का सोडले बुवा म्हणजे काय दारू पितो नाही मटण खात नाही असं काय नसतं असं खातो पण आहे ना देवधर्म करायचा दारू प्यायची मटण खायचं धनगर समाजाचं आहे होय काय हे होय तुला पहिल्यापासून आहे दावजी पाटील ते आवाज आहे ना सुरुलच्या दावजी पाटील काय देवस्थान अंगात आहे होय सुरूचे दाऊजी पाटील अंगात आहेत कधी येतात आपले बोलले शिवकाळा मागे वर्षातनं किती वेळा आणतात काय नाही पाणी बघायला आलो शिवकाळा येते होय म्हणजे कसं जागेत नाही नव्हती ही मामा घरी बसून पाणी सांगितलं होय म्हणजे ते कसं धावतं म्हणजे तुम्हाला ते हाय असं हा हाय असंच झालं हाय असं चालणार जिथं पाणी आहे तिथं उभं राहणार होय आणि तिथे जाऊन आपण पूजा नारळ फोडायचा आणि तिथे बोर घ्यायचं देव अंगात येतो तेव्हा काय म्हणता काय तुम्ही मी काय तसं बोलत नाही. मग अंगात येतो ते कसं कळतं ते माझ्या मनात कळतं मला नाही पण ते अंगात येतो काय करतात ना तसं तसं काय नाही माझं. नुसता बोलतो आणि जे आपण विसरल ते सांगतो चांगलं. होय तुम्ही कुठं आहे ना ते मी सांगणार हो आमच्या ठिकाण आहे म्हणून
म्हणजे दृष्टी तुम्हाला तसं हो बघा ना. कारण की 45 वर्षे जुनागड पर्वतला गुजरातला तिथं तप केलेलं आहे मी. किती वर्ष? 45 वर्ष असं आहे. मग तिथं तेव्हापासून अंगात यायला लागलं. हा त्याच्या म्हणजे बालपणचरच येते 7व्या वर्षापासून. कोण बा अंगात येतं? काळोबाई, हा, वडजाय, देवजाय, दावजी पाटील, काळूबाई, वडजाय, देवजाय, हा काळूबाई, वडजाय, देवजाय, हा आणि नाईकबा. नाईकबा, हे असे अंगात येतं. फक्त तुम्हालाच कळतं, बाकी कोणाला कळत नाही. नाही ह्यांचे तुम्ही मला कोडं विचारलं मी सांगणार आमकी बाजू तुम्हाला आहे. ते तुम्हाला आपोआपच कळतं. मग आता दारू पिणं सोडलं. 10 रुपयाला म्हणजे 2-3 दिवसात सोडले. झेपत झाली बायाचं ह्यानं झेपत नाही. जे पण पडलो त्या गाडून त्यामुळं म्हणले लागले. तुला लागलो होते. दारू पिऊन पडला. हा म्हणजे आमची पण देवी काही चांगली बुद्धी देत नाही की बाबा पिऊ नको, सांगत नाही. नाही दावजी पाटलाला आणि नायका बापाला दारूच लागते. मग आता काय म्हणते? मोठे मोठे मंत्री ही जरी आली हा, तरी त्याला दारू वत्ती ती. 11 लोक नाईकबा आणि नाईकबा, दावजी बुवा, त्यांना दारू लागते. मशीन. पण आता तुम्ही नाही पेलं तर मग कसं होणार त्यांचं? तिथे गेल्यानंतर आपलं वारा आल्यानंतर तुम्ही टेम्परेचर पेणारच तरच जाणार. नाही सिगरेट वाडा दिल तर जाणार. दारूजी बोरा गेल्यावर सिगरेट, अंड आणि दारू वाचायची. प्रत्येक माणूस होत दारू, सिगरेट आणि अंड ठेवायचंच तिथं. तिथं आपला हवेच्या कडेला शिरूर त्या ब्रिज खाली डाव्या साईडला. मग तसं केलं की अंगातलं वरनं काळवास न आलं की तिथं ती वाचायचं आणि मगच जायचं पुढं. ती दारू वाचल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. किती दारू होताची? किती आपलं काय 90 घेईल काय ते 2 थेंब वाचणार, बाकीची ह्यो पेणार. म्हणजे त्याने जे आणली तेवढं वाचायला होणार त्यांच्या आपल्याला वाचायला होणार. शिल्लक राहिलेलं आम्हाला. म्हणजे प्रत्येक तिथं येणार. 2-3 दिवस झाले सोडले. आता 2-3 दिवस म्हणजे माझ्याकडे आलाय, त्याला म्हणतं गाडीवरून पडला, आता दारू पिऊन माझ्याकडे यायचं नाही. म्हातारीचा फोन येणार परत, म्हातार तुमच्याकडे आलो सांगतो माझ्याकडे जातो. अहो एक काकांचा बोरचा पाणी काढला का नाही? पण इथून गेल्यावर परत पेणार नाही आता नाही बघ काय म्हणणार नाही. काय नाही वारा आल्यानंतर वारा अंत पेणार नाही तर सिगरेट त्याच्यावर जाणार. आणि वेगळंच ही कुठली विद्या असेल, ही कुठल्या युनिव्हर्सिटीत शिकला असतील. मला वाटतं आता आपलं पाणी येतं बघा. तुमच्या पिक्चर मध्ये एखाद्या वेळेस खाली लिंबू ठेवलेला आहे का नाही, असं हवेनं उचललेलं आहे मी लिंबू आणि असं फिरवलेलं आहे. कशामध्ये? हातानं हे खाली लिंबू ठेवायचं. मी भाषा बोलणार, भाषा बोलल्यानंतर ते लिंबू असं माझ्या हाताकडे येणार, असं वर जाणार आणि असं वरनं फिरवून येणार. आता पण होईल कसं? होणार आहे का लिंबू? पण आता ह्या घडीत होणार नाही, ते टायमिंग घ्यायला लागते. टायमिंग घ्या की आम्ही आज नाही जोडायचं, आज नाही जोडायचं. कारण महाशिवरात्री दिवशी म्हणलं तर तुमच्या तिथे येतो सातारमध्ये मी करतो. महाशिवरात्री किंवा अमावस्या पौर्णिमेला. बरं बसायला काहीतरी आणखी कुठं बसायचं? आता इथं बसायचं 10 मिनिटात इथं येईल सावली खाली. हा ठीक आहे, तर इथं आण काहीतरी बसायला, बसूनच बोलूया. बरं का उशिरा आला म्हणजे लय मोठा स्टार. टाइम नसतो, लवकर उठत नाही. शूटिंग नसलं ते 10 पुढं. राजकुमार नट तसा करायचा, त्यानंतर शिवाजीराव असं करतात. राजकुमार वेळेवर यायचं नाही. घोड्याच्या पोटचा 2000 तसं बोलू नका, ते तिकडं बोललं. बरं काहीतरी म्हणा की, काहीतरी तुमचं देवाचं काहीतरी म्हणा, ऐकू द्या आम्हाला काहीतरी चांगलं. हे शूटिंग करते गाणं म्हणा. इथे नाही गाणं तसं येत नाही मला. काहीतरी देवाचं असेल का नाही? ठीक आहे, ती करते ती पोती तप बी काहीतरी म्हणायचं असेल. घेतला का काय फोटो? नाही ही आमची मोठी बहीण 74 वर्षाची आहे, मी 66 वर्षाचा आहे. 4 भावंड.
अगो काय एवढं छत्री नाही आणली आता इथे आहे ती पोरं. मग कशी चालली ते आता इथं तुझी म्हणजे खाली ही आता बस की मग आता एवढं पण रानात चालायला होईना होय तुला चालाय भाई ना काल मला झाली ती कमी झाली ती काल दवाखान्यात औषध गोळ्या घेऊन खाल्ली मग आता गोळी खाल्लीस का? ती केला दिलंय काल अय, तू काहीतरी गोड खा की जरा कालच चाललंय ए, इकडे बस इकडे घे ती खाती कॉट तिकडे घे इथं आलं ऊन तुला घे म्हणलं ग बाय ग ए बाय ग म्हणलं की कशाला तिकडे जाते मामाला तिकडे बोलव बरं ये इकडे आणि इकडे ये भाकरी भाजते की थांब तू बस ये आणि इकडे पटापटा उरकून नाही मी करते तू काय करतेस मी आणलंय चपात्या मग असं करते तू बस आरामशीर ऐ आणले सगळ्याला तिला बसू दे आरामशीर हिला करू देत मग मी आता 10 वर्ष झालं स्वयंपाक करत नाही का करत नाही म्हणजे अगं, माझा आता हात नाही कापतो. जेवायचं अजून टाइम आहे होय हे तिकडे हा म्हणजे ए ही तिकडे ठेव नंतर जेव ही पण ठेव पिकली का पिकलेली कापाय कापायला आणली हिला आधी कापायची नाही जेवल्यावर केस माझं जेवल्यावर पप्पाई खात्या सिंधू काकीला बोलवलं नाही आता ती चालती का तिला येईल का इथपर्यंत चाला त्यांना म्हटलं की साजा मामा आलाय ते गेले दोन उठून बस होय. देवा धर्माचं भजनाचा काही नाद नाही रे. त्याचा फक्त त्याचा आहे असं असतात बुवा त्या सणात भजनाचं नाही बुवांना आता भजनात इंटरेस्ट आलेला आहे त्यांचा पिण्यातला इंटरेस्ट आता गेलेला आहे आणि त्यांना भजनात इंटरेस्ट आलेला आहे नाही मला देवा तुम्ही म्हणणार आहे म्हणा पुण्या याव देवाचे हे पुण्या या देवाचे पुण्या ह्या देवाचं पुण्या ह्या देवाचं पांगरीच्या माळाला पांगरीच्या माळाला पांगरीच्या या माळाला पांगरीच्या या माळाला साळी दाळी कांडल्याव साळी दांडे काढल्या साडी दाडी या कांडल्या साडी दाडी या कांडल्या बायन भात रांधीला व बायन भात रांधीला बाईन भात यो रांधीला बाईन भात रांधीला आका दूध कशाच गे बहिण दूध कशाच आक दूध कशाचं बाईन दूध कशाचं तांट्या गाया पिळल्या हो तांट्या गाया पिळल्या थांप्या गाया ह्या पिळल्या हो थांप्या गाया पिळल्या तांट्या म्हशी पिळल्या हा म्हशीला व म्हशीला हा रिडकू पेलया म्हशीला व रिडकू पेलया थांप्या म्हशी पिळल्या थांप्या म्हशी पिळल्या म्हशीला रेडको हा पेलया म्हशीला रेडको हा पेलया तुझं उष्ट झालं या व तुझं उष्ट झालं या दूध उष्ट झालं या दूध उष्ट झालं या फिरून ताट केलं या व फिरून ताट केलं या फिरून ताटे केलं या फिरून ताटे केलं या बाहेर भात रांधीला व आका दूध कशाच बाईन भात यो रांधीला आका दूध हे कशाचं लिंबू या पिळेलं या व लिंबू या व पिळेला लिंबू या ह्या पिळलं लिंबू या ह्या पिळलं बिरुद्यावान खाल्लं या हा बिरुद्यावान खाल्लं या बिरुदेवाने खाल्लं या बिरुदेवाने खाल्लं या दादाजी अहो काय लय परिवार आलं कसं आहे या बसा ए बाय बघ घे ते
मला तुमचं आमचं जुळत नाही तुमचं कुठलं म्हण, तुमचं कुठलं पण म्हण. कसलं बी म्हणा आम्ही जुळवतो. हा जुळवते बरोबर. हा म्हण. कृष्णा विठ्ठला काय ते, हा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो ज्ञान राजा सुपात्र तयाटविता पुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर आज की जय. तुम्हाला बंगल्यात फिरून फिरून असलं आवडलं काय? हो हे लय भारी वाटतं की. आमच्या लहानपणी तर बघ आता म्हणजे इथं तर हे पत्र्याचं शेड आहे, ऊस आहे. त्यावेळेला तर ऊस पण नसायचा, कोप असायची कोप. त्याच्यामध्ये आम्ही शेंगा दडवून ठेवलेल्या असायच्या, भाजक्या शेंगा उकडलेल्या, चटणी ठेवलेली असायची, तेलाची बाटली आणि बिबिया आणि हावळा आणि भाजलेल्या शेंगा कोपऱ्या कोपऱ्यावर असायचा, पाखर राखायची, कीर्तन भजन भंडारा असायचा. इतक्या लहानपणाच्या गोष्टी आठवतात म्हणजे लहान झाल्यासारखंच वाटतंय खरं तर. माझा